वंदन करून श्री गुरुचरण हनुमंत चरणी साष्टांग दंडवत प्रणाम करून उपस्थित समस्त भाविकांनाही व्यासपीठावरून साष्टांग दंडवत प्रणाम आहे. कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा हा अभंग आहे. 1 तास तात्विक सात्विक अशी श्री गुरुचर्चा भगवत चर्चा. कार्यक्रमाचं प्रवृत्ती निमित्त आपल्या कोठारी गावामध्ये भगवंताच्या कृपेनं आईवडिलांच्या आशीर्वादानं समस्त गावकरी मंडळीच्या सहयोगानं नवीन हनुमान मंदिराचं निर्माण कार्य पूर्ण झालं. श्री हनुमानजी महाराजांची मूर्ती प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न होऊन गेला. त्याच कार्यक्रमाचा वाढदिवस म्हणून वर्धापन दिवस म्हणून है ना, बड्डे तुमच्या भाषेमध्ये आजचा हा कीर्तन सोहळा आहे. सांसारिक वाढदिवसामध्ये आणि पारमार्थिक वाढदिवसामध्ये दिशा वेगवेगळी आहे. पारमार्थिक वाढदिवस देवाकडे घेऊन जाणारा आणि सांसारिक वाढदिवस देवापासून दूर घेऊन जाणारा. असा हा दिवस आपण साजरा करीत आहोत. तसे आज वार गुरुवार आहे. ठीक आहे. आणि सध्या या काळामध्ये संतांनी एक गोष्ट प्रसिद्ध केलेली आहे. आदिनाथ गुरु भगवान शंकर आणि शंकराचाच 11वा अवतार रुद्र अवतार श्री हनुमंत तत्व आहे. म्हणून गुरुवारही आहे आणि या जगामध्ये गुरु परंपरेची सुरुवातच ज्यांच्यापासून झाली श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधार. म्हणून श्री गुरु चरणाचं वर्णन बरणौ रघुबर विमल यश जोदायक फलचारी असं म्हणत आलंय की गुरुच्या दरबारामध्ये गुरुवार दिवस आहे आणि अभंगही त्याच संबंधातला घेतलं पाहिजे असं वाटलं. श्री गुरु निर्गुण निराकार ब्रह्माचं साकार स्वरूप, अव्यक्त तत्वाचं व्यक्त स्वरूप म्हणजेच श्री गुरु आहे.
अनेक वेळेस विषय झालेला आहे. सर्वांतर्यामी परमात्मा आहे. आई तोच आहे, बाप तोच आहे. बंधू, आपल्याकडं असलेलं द्रव्य, संपत्ती, विद्या, कला, विशेषता, प्रतिष्ठा, ज्या ज्या गोष्टी आपल्याकडे असतील, चांगल्या गोष्टी ज्या काही आहेत त्या सर्वच परमात्मा आहे. एवढंच नाही तर सत आणि असत हे दोन्हीही मीच आहे असं देवाचं सांगणं आहे. सदसच्चाहम अर्जुन, सत असत अहम अर्जुन. सत भी मी आहे आणि असत भी मी आहे. हे सारे जीव भी माझेच आहेत आणि हे सारं मीच आहे. परंतु जीवदशा अशी आहे की तो परमात्मा असूनही दिसत नाही. असूनही परमात्मा दिसत नाही. आणि संसार माया अशी वस्तू आहे की नसूनही दिसते. हे चमत्कार आहे. नसून दिसल्यासारखी वाटते, भासते, तो संसार आहे. असूनही दिसत नाही, ते परमात्मा आहे. हे जीवदृष्टी आहे. जीवदृष्टीनं नसलेलं दिसतंय, असलेलं दिसत नाही. याला जीवदृष्टी म्हणतात. आणि यथार्थ दाखवण्यासाठी, जसं आहे तसं सांगण्यासाठी, समजून देण्यासाठी देवाला दया आली की हे जीव माझे अंश आहेत. प्रारब्धानुसार परिस्थिती वेगळी असतील, प्रारब्धानुसार स्त्री पुरुष जन्म मिळाला असेल, प्रारब्धानुसार गरिबी श्रीमंती आली असेल, प्रारब्धानुसार सज्जन दुर्जन झाले असतील, परंतु अंश माझे आहेत. याची दया आली देवाला. आणि हे सर्व मी आहे असं समजून घेतल्याशिवाय भवसागर तरून जाणं शक्य नाही. हे समजून देण्यासाठी, समजून घेण्यासाठी जीव समर्थ नाही. समजून घेण्यासाठी जीव समर्थ नाही. देवाला असं वाटलं माझीच माया आहे आणि माझेच जीव आहेत. याला समजून घेणं तर शक्य नाही. मग काय करावं लागेल? दया आली देवाला. आणि तोच परमात्मा, तोच देव समजून देण्यासाठी ज्याचा अवतार आहे त्याचं नाव श्री गुरु आहे. ह्या गोष्टी समजून देण्यासाठी. म्हणूनच तुकोबाराय अभंगामध्ये सांगतात, आपणची देव होय गुरु. आपणच गुरु झाला. मला हे जीव समजून घेणार नाहीत तर तरुण जाणार नाहीत आणि माझे आहेत. मग कोण समजून द्यायचं? काळजी कोणाला? जबाबदारी कोणाची आहे? त्याचीच आहे. म्हणून आपणची देव होय आपणची गुरु. आपणच गुरु झालो. त्या श्री गुरुची चर्चा आहे आजच्या अभंगात. कोण्या गुरुची चर्चा आहे? देवच गुरु होऊन आलेला असेल त्या गुरुची चर्चा आहे. बाकी लुंग्या सुंग्या महाराजांची चर्चा नाही. त्या गुरुची चर्चा आहे.
जो प्रत्यक्ष देवच गुरु होऊन आलेला असतो. गुरु परमात्मा परेशु ऐसा ज्याचा दृढ विश्वास, असा गुरु. त्याच्या नावावर जे काही माती विकणारे लोक आहेत, कस्तुरीच्या नावावर, तर ते त्यांची स्वतंत्रता आहे, परंतु कस्तुरी नाही. असा श्रीगुरु जीवनामध्ये लाभणं, प्राप्त होणं हे अवघड आहे, कठीण आहे. म्हणून या समाजाची अशी दुर्दशा होऊन जाते. वाऱ्यावरला हा समाज कोण्या दिशेनं चाललेला आहे माहिती नाही. दशा कोणती आपली आहे, दिशा कोणती आपली आहे, काय चाललंय, काय व्हायलंय याची खबर नाही. खुश आहेत, माहीत नसल्यामुळे खुश आहेत. जसं एखादी बिमारी आहे माणसाला, शुगर सारखी, बीपी सारखी, जोपर्यंत माहीत होत नाही तोपर्यंत कसा राहते ते माणूस, खुश राहतो. आणि माहीत झाल्यावर कसं राहतं. तसं तुम्हाला आम्हाला आपला घात झालेला माहीत नाही म्हणून खुश आहोत. जोपर्यंत शुगर आहे कळत नाही तोपर्यंत माणूस निश्चिंत राहतो, आणि कळाली त्याला चिंता वाढते त्याची. एक सांगतो तुम्हाला, बिमारीपेक्षा मोठी बिमारी कोणती, तर बिमारी आहे असं कळणं हे मोठी बिमारी आहे. बिमारी तर आहेच, पण त्याही पेक्षा मोठी बिमारी कोणती, कळणं. जोपर्यंत बिमारी आहे तोपर्यंत शरीराशी संबंध आहे तिचा, आणि जेव्हा कळते तेव्हा मनाशी संबंध येते तिचा. जोपर्यंत शरीराशी बिमारी आहे, शरीराला रोग आहे, तोपर्यंत त्याला व्याधी असं नाव आहे. आणि जेव्हा कळाली, मनाचा संबंध आला त्या रोगाचा, तेव्हा त्याचं नाव बदलते, आधी. त्याचं नाव काय, आधी. आणि आधी आणि व्याधी हे दोन जेव्हा एकत्रित येतात, माणूस संपला. आधी आणि व्याधी. आधी व्याधीपासून मुक्त करण्यासाठी सद्गुरु वैद्य आवश्यकता आहे जीवनामध्ये. आपली मानसिकता ठीक व्हायची असेल तर कशानं होईल. जसा मनोरुग्णाला मनोरुग्ण तज्ञ जसा पाहिजे, तसंच या समाजासाठी असा एक गुरु लागते ज्याची मानसिकता ठीक करू शकते. मानसिकता हे सगळे मनोरुग्ण आहे समाज. बरं आहे. आणि अजून व्याधीमध्ये जाऊ आपण, आधी सुरू झालं नाही आपले, रोग आहे असं अजून कळाला नाही तोपर्यंत शरीराशी संबंध आहे त्याचा, अजून मनाशी आला नाही. अजून कळाल्यानंतर त्या रोगाचा संबंध, त्या रोगाचा प्रभाव कशावर पडतो, मनावर पडतो. त्याला मानसिक रोगाची सुरुवात होते. मग माणूस मग बाहेरूनही तुटत जातो आणि आतूनही तुटत जातो. अशा समाजासाठी त्या सद्गुरूची गरज आहे. कळालं नाही आपणाला, घात झालेला, पण घात निश्चित आहे. गुरुच्या नावानं आम्ही जगालो, परंतु गुरु मिळाला नाही तर अवघड आहे. तर असे श्री गुरु या
भूतळावरती, या विश्वामध्ये, या धर्तीवर सर्वोच्च शिखर गुरुचा श्री हनुमंत तत्व आहे. हनुमानजी महाराज. म्हणून तुलसीदासांनी वर्णन केलंय श्री गुरु अथवा जय 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 हनुमान गुसाई, कृपा करहो गुरु देव की नाई. गुरुदेव जे पूर्ण परमात्मा स्वरूप आहे. जिथं देव आहे तेच गुरुदेव आहे. ज्याच्याकडे देव आहे त्याच्याकडेच गुरुदेव आहे. आणि अजून ज्याच्याकडे भेव आहे त्याच्याकडे देव नाही, ते गुरुदेव होऊ शकत नाही. धर्म जागो गुरु महिमा, देही दाविला देव. निवारोनी भवर जाळे, अवघा निरसला भेव. कोणी म्हणेल की मग देहात देव दाखवणारा गुरु कोण आहे? ते माझा हनुमान आहे. पवन तनय संकट हरण, मंगल मूर्ती रूप. राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुरभूप. कुठं दाखला? कोण दाखला? हनुमानजीनं दाखवलं. ते गुरु. असा गुरु जर पाठीराखा असेल, संरक्षण करीत असेल, साधू संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे. साधू संतांचं रक्षण करणारा गुरु आहे. चला, सद्गुरु पाठीराखा म्हणजे काय? साधू संतांचं रक्षण हनुमानजी करते, सद्गुरु करते, याचा अर्थ काय? त्याला थोडं समजून देण्याचा प्रयत्न करीन तुम्हाला. भजन करा. विठ्ठल विठ्ठल डबल त्याच्यात विषय आला तर कीर्तन पण. रक्षण म्हणजे काय? पाठी राखा. राखा म्हणजे रक्षण. साधू संत के तुम. मी या अभंगाच्या प्रत्येक शब्दाला हनुमानजीच्या हनुमान चालिसामध्ये तुम्हाला जोडून देत चाललो. लक्षात घ्यायला. राखा, पाठी राखा म्हणजे काय? साधूचं रक्षण करणं म्हणजे काय? काही लोकांचं म्हणणं असं आहे की आम्ही हनुमान चालीसा जर म्हणलं तर आमच्या शेतातली जागल बी मारुती करते. हे राखाय ती नाही. आमच्या प्रवासामध्ये आमच्या गाडीचं रक्षण करते, नाही करत. आमच्या जीवनामध्ये संकट येतात, कष्ट येतात, त्याचं रक्षण करते, नाही करत. नाही. काय तुमच्या बापाचं नौकर आहे का? नाही करत. मग कसं रक्षण करते? काय करते रक्षण? लक्षात ठेवण्यासारखं. साधूची संपत्ती, साधूचे मठ, साधूचे जे काही त्याच्या मागे पुढे जे लवाजमा आहे त्याचं रक्षण करत बसत नाही हनुमान. साधूची साधुता
साधूची साधुता, साधूचा विवेक, साधूचं वैराग्य, साधूची विरक्ती, याचं रक्षण करणं म्हणजे साधू संतांचं रक्षण करणं. ध्यानात आलं तर ठीक आहे, नाहीतर सोडा. मला तर सांगायचं सांगू द्या. कायचं रक्षण? साधू संत के तुम रखवारे. म्हणजे शरीराचं रक्षण करते का? नाही. ना शरीराचं रक्षण, ना शरीरा संबंधी पसाऱ्याचं रक्षण करत नाही. तर साधूची साधुता कशात आहे? साधूची साधुता म्हणजे काय? साधू साधू म्हणजे काय? कशाचं नाव साधू आहे? मठाचं, पैशाचं, संपत्तीचं, कलेचं, विद्येचं नाही. त्याच्यामध्ये असलेला त्याग, त्याच्यामध्ये असलेलं समर्पण, त्याच्यामध्ये असलेलं वैराग्य, त्याच्यात असलेली विरक्ती, त्याच्यात असलेला विवेक, ही साधुता आहे. हे सगळ्या जे शुभ संघटनाचं जे केंद्र आहे साधू, अशा साऱ्या गोष्टी जिथं एकत्रित येतात त्याचं नाव साधू आहे. या सगळ्या गोष्टी ज्यांनी साधल्या त्याचं नाव साधू आहे. त्याचं रक्षण गुरु करताय. आस्था पाठी राखा, त्याचं रक्षण करताय. तुमचं म्हणणं काय? हनुमान चालीसा म्हणलं की आपल्या घरी चोर येऊ दे ना, आपल्या शेतामध्ये चोरी होऊ दे ना, आपले कोणी पैप चोरून नाही ना शेतातले. आता सध्या पैप आहेत शेतामध्ये, आता ते नाही करत काम, तसले हलकट काम करत नाहीत सद्गुरू, आहे की नाही? झालं कीर्तन, एवढ्या शब्दामध्येच कीर्तनच संपलं. तुम्हाला आता काही ऐकायची गरज नाही. पटलं तर हनुमान चालीसा म्हणा, ही गोष्ट, आणि पटना गेली तर, पण तुमच्या घरादाराचं रक्षण करणार ते तुम्हालाच करावं लागेल. बस. साधू संत के रखवारे, अर्थ काय? साधूची साधुता. मग तो श्रीगुरु आहे आणि पाठीराखा आहे. राखा म्हणजे रक्षण करणार आहे, असं रक्षण केलं. साधूची साधुता भंग होऊ नये याची काळजी घेतो. त्याला शरण गेलं तर दिशा देणारा आहे हनुमान. आपल्यामध्ये साधूची समता, समरसता, सरलता, सहजता, समर्पणता, ह्या अनेक गोष्टी, हे साधूची संपत्ती आहे. साधूची संपत्ती. मोठा साधू कोणाला म्हणतात तुम्ही? लोक. मोठा म्हणजे कसा? तुमचं नाव कोण घेईल ते मोठा. आतापर्यंत 10-5 पाटलाचे नाव होऊन जात होते कीर्तनात, एकाही पाटलाचं नाव आलं नाही. नाराज असतील पाटलं सगळे. काय त्याच्या पुढे तुमची पाटील की काय? आमचा एकच पाटील आहे जगामध्ये, जंबुया द्वीपा माझी एक पंढरपूर गावला, धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया, विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लावो. करा ना. तुम्हाला पाटलाचंच वर्णन करायचं असेल तर हाय ना पाटील, विठू पाटील त्याचे नाव. दिलं कोण तुम्हाला? कोण दिले हात पाय? कोणा म्हणसी बाप माय?
ज्याच्या जीवावर उड्या त्याच्याच नाकात काड्या, हे जीवसृष्टीचा अपराध आहे. चुकून गेला, मार्ग चुकून गेला. कोण दिले हातपाय? कोणाचं वर्णन करायला? अरे 2 रुपयासाठी व्यक्तीचं वर्णन करतात ना. ज्याची लक्ष्मी, ज्याची दासी आहे, त्याचं वर्णन करा ना. लक्ष्मी वल्लभ केवढा मोठा पाटील, आणि तो निरंतर तुमची वाट पाहत बसलेला पाटील आहे. वाट पाही उभा असा पाटील. आणि त्या पाटलाच्या दारामध्ये हे सद्गुरू आहे आपल्याला शुद्ध करून मध्ये पाठवून देण्यासाठी. गरुड हनुमंत पुढे पाहती वाट, स्वर्गीचे सुरवर घेऊन आले वाट. त्या पाटलाकडे वर्णन करणं, कोणाचं वर्णन करा? पाटलाचंच वर्णन करा. पण एका बाईच्या भावानं तिला नथ बनवून दिली सोन्याची, आणि ती जात्यावर दळताना, निंदत असताना, भाकरी करत असताना गीत म्हणायची, भजन म्हणायची. त्या भावाचंच वर्णन करायचे. दळताना माझ्या भावानं नथ केली, माझ्या भावानं नथ केली, माझा भाऊ असाच आहे, माझा भाऊ राजाच आहे. ऐकून 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 कंटाळून गेला बाप. नवरा एक दिवशी येऊन जातं, थांबवलंच त्याला. काय भाऊ 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 करतेस तू? का करत नाही? लग्न करून 50 वर्ष झालं, अजून गुंजभर सोनं तुम्ही घेतलं नाही. याला नवरा म्हणतात? सोनं घेतलं तरच नवरा. हिच्या सोन्यासाठी नवऱ्याला भोवरा व्हावं लागतं, जलंभर फिरत राहावं लागतं. त्याने सांगितलं, बघ सज्जन होता व्यक्ती, एक नथ करून देणारा भाऊ आहे तर एवढं वर्णन करतेस, परंतु नथ जिथं घातलीस ते नाक देणाऱ्याचं, हे नाक देणाऱ्याचं वर्णन कधी केलं नाही. दिले इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. त्याचं नाव कोण दिले हातपाय? दिले इंद्रिय हात पाय कान, त्याचं वर्णन करावं. सांगायचा अभिप्राय असा आहे की जे वस्तुस्थिती आहे ते आमच्या ध्यानातूनच निघून गेली आणि सगळा खोटेपणा डोक्यामध्ये बसला. सगळा खोटेपणा डोक्यामध्ये बसला. काय राखते सद्गुरू? पाठीराखा म्हणजे काय? कोण राखलं? कोण दिलं? कोण राखलं? ज्याने जे दिलंय तोच तो राखू शकतो. जो देतो त्या स्थितीला योग असं म्हणतात. देण्याच्या स्थितीला काय म्हणतात? योग. आणि जो राखतो त्याला म्हणतात क्षेम. ते कोण करते? योगक्षेम त्याचा जाणे जडवारी, वाट दावी करे दरोणी, वाट दावी करे दरोणी, वाट दावी करे दरोणी. योगक्षेम त्याचे जाणे वाट दावी करे दरोनिया,
क्षेम म्हणजे राखतो, देतो आणि सांभाळतो. योगक्षेम त्यांचा. भगवान सांगतात की मी माझ्या भक्तासाठी योगक्षेमं वहाम्यहम. मी देतो बी आणि त्याचा सांभाळ बी करतो. काय देतो? जे भक्ताला अनुकूल असेल भक्ती करण्यामध्ये ते मी देतो आणि त्याचा सांभाळ. आणि जे माझ्याकडे येण्यामध्ये भक्ती करण्यामध्ये जे अडचण बनत असेल ते मी कधीच भक्ताला देत नाही आणि त्याचं रक्षण बी करत नाही. मजेदार सांगालो तुम्हाला, जरा गोष्टी ध्यान ठेवा. त्याचं रक्षण बी करत नाही, ते देतही नाही. एक सूत्र ध्यान ठेवा, ज्याच्यावर परमात्मा प्रेम करतो त्याला संसार देतो. धन संपत्ती, पद प्रतिष्ठा, सत्ता कोणाला देतो? परमात्मा ज्याच्यावर प्रेम करतो त्याला हे सगळा संसार देतो. गाडी म्हाडी बाडी काय असेल ते. आणि ज्याच्यावर कृपा करतो त्याच्यापासून सगळं काढून घेतो. त्याच्या पडे चिरा संसाराशी, त्याच्या पडे चिरा संसाराशी, त्याच्या पडे चिरा संसाराच्या, त्याच्या पडे चिरा संसाराच्या. देवाची देखून आला ज्याच्या घरा, देवाची देखून आला ज्याच्या घरा, त्याच्या पडे चिरा संसाराशी, त्याच्या पडे चिरा संसारा, त्याच्या पडे चिरा संसारा, त्याच्या पडे चिरा संसारा. काय देव? देवाची ते खून आला ज्याचे घरा, त्याच्या पडे चिरा संसाराशी. ज्याच्याकडे देव आला, ज्याच्या घरी देव आला, याची खून काय? त्याच्या संसारातून त्याला काढून घेते. संसार त्याच्यापासून काढून घेते. त्याची मान, त्याचा सन्मान, त्याचा आदर, त्याची संपत्ती, त्याचं जे काय असेल माया मोह चक काढून घेते. ते कशाची खून आहे? देव तिथं आल्याची. याच्यावरून ओळखा आता किती महाराजांच्या घरी देव आला. कोण्या कोण्या मठावर देव आला असेल ओळखून घ्या. कोणाचं आहे प्रमाण? तुकाराम महाराज. तुकाराम महाराजाला दिमागच नव्हतं. जेवढा विरोध तुकोबारायांनी केला तेवढा कोणीच केला नाही या गोष्टीचा. तर हे दैवी संपत्ती जी आहे ती देवानं दिलेली आहे. दैवी संपत्ती, सद्गुण, सुविचार, सद्भावना, विवेक, वैराग्य, त्याग, समर्पण, सरलता, समर्पितता, समरसता, सहजता, हे सारे साधूची संपत्ती आहे. दैवी संपत्तीचं रक्षण देव करतो गुरुच्या रूपामध्ये. आणि ज्याला दैवी संपत्ती मिळाली ते इतर सांसारिक संपत्तीची तुलनेमध्ये कितीतरी श्रेष्ठ असल्यामुळे या सांसारिक संपत्तीची लेखा म्हणजे काय म्हणतात त्याला, लेखा करत नाही. म्हणजे त्याला मूल्य, त्याला व्हॅल्यू देत नाही, त्याला तेवढं महत्व देत नाही. असं अभंगाचं पहिलं चरण. श्री गुरु सारिका आता पाठी राका,